नमस्कार, गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण या प्रकारच्या बाहीच्या बॉर्डर डिझाईन मागील व्हिडिओमध्ये शिकलोत. आज आपण छानशी अशी नवीन बाहीसाठी बॉर्डर डिझाईन शिकणार आहोत. ही डिझाईन आपण पूर्ण बाहीवरती कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी मी ही छोट्या आकाराची बाही आखून घेतली आहे. या प्रकारे तुम्ही पण कापडवरती बाहीचा आकार देऊन घ्या. त्यानंतर जरी थ्रेडने चेन स्टिच देऊन घ्यायची. या प्रकारे चेन स्टिच देऊन घ्यायची. चेन स्टिच दिल्यानंतर सगळ्यात शेवटी या प्रकारे गाठ देऊन घ्यायची. हे जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर झूम करून बघा. त्यानंतर ही जी चेन स्टिच दिली आहे त्याच्या अगदी जवळ 2 नंबर मणी टाकून घ्यायचे. मणी टाकण्यासाठी शक्यतो लाकडाचीच सुई वापरायची. या सुईमुळे काय होतं, यामध्ये मणी जास्त बसतात. प्रत्येक वेळेस मणी टाकताना 2 मणी टाकून चेन स्टिच द्यायची. जास्त मणी टाकायचे नाही, 2 मणी टाकूनच चेन स्टिच द्यायची. जास्त मणी जर टाकले तर व्यवस्थित वर्क होत नाही, त्यामुळे 2 मणीच टाकायचे. 2 मणीच टाकल्यानंतर एक चेन स्टिच देऊन घ्यायची. शक्यतो या प्रकारची सुईच मणी टाकण्यासाठी वापरायची. म्हणजे काय होतं, मणी पण जास्त बसतात या सुईमध्ये आणि आपलं वर्क पण पटकन होतं. म्हणजे आपल्याला सारखे सारखे मणी घ्यावा लागत नाही. मणी टाकून झाल्यावर पुन्हा शेवटी गाठ देऊन घ्यायची. इथं आपले मणी व्यवस्थित फिक्स होतील. त्यानंतर आपल्याला गहू मणी लागणार आहे. त्यासाठी सुईमध्ये गहू मणी भरून घ्यायचे. या प्रकारचे गहू मणी घ्यायचे. त्यानंतर पहिला एक मणी सोडून दुसऱ्या मणी आणि तिसरा मणी ह्या दोन्हींच्या बरोबर मध्यभागी एक गहू मणी क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा. या प्रकारे असा क्रॉसमध्ये, थोडासा क्रॉसमध्ये टाकायचा आणि मणी टाकल्यानंतर पुन्हा गाठ देऊन घ्यायची, जिला आपण एंड नॉट म्हणतो ती देऊन घ्यायची. त्यानंतर पुन्हा आपण जो अगोदर गहू मणी टाकला होता त्याच ठिकाणाहून पुन्हा धागा वरती काढून घ्यायचा. पुन्हा गहू मणी टाकून घ्यायचा आणि तो पण गहू मणी या प्रकारे थोडासा क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा आणि एंड नॉट देऊन घ्यायची. एंड नॉट ही प्रत्येक मणी टाकल्यानंतर द्यायची. त्यानंतर पुन्हा 2 मणी सोडायचे आणि तिसरा मणी आणि चौथा मणी यामध्ये, या दोन्हींच्या मध्ये
पुन्हा आपल्याला गहू मणी टाकून घ्यायचा आहे. तो गहू मणी टाकताना बरोबर क्रॉसमध्ये टाकून घ्यायचा. या प्रकारे असा गहू मणी टाकून घ्यायचा. पुन्हा जिथून आपण पहिल्या धागावरती काढलाय तिथून धागावरती काढायचा आणि तिथे गहू मणी टाकून घ्यायचा. हे गहू मणी प्रत्येक वेळेस क्रॉसमध्ये टाकून घ्यायचे, म्हणजे इथं आपली बॉर्डरची डिझाईन तयार होईल. या प्रकारे व्यवस्थित असे गहू मणी टाकून घ्यायचे. तुम्ही जर या मागील व्हिडिओ बघितले नसेल ज्यामध्ये आपण सुरुवातीपासूनच चेन स्टिच, एंड नॉट कशी द्यायची, पुन्हा मोती वर्क, लोटस वर्क या प्रकारचे वेगवेगळे वर्क दाखवलेले आहेत. त्याचबरोबर बाहीसाठीच्या बॉर्डर ह्या पण आपण व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत शिकलो आहोत. हे जर तुम्ही बघितलं नसेल तर आपल्या गौरी फॅशन डिझायनर या चॅनलवरती जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्यामुळे काय होईल, तुम्हाला सुरुवातीपासून शिकता येईल. आपल्या चॅनलवरती हे क्लास एकदम फ्री आहे, त्यामुळे कोणीही हे क्लास शिकू शकतं आणि कुणालाही समजेल अशा सोप्या भाषेमध्ये हे वर्क शिकवलेलं आहे. त्याचबरोबर कोणी जर चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा. म्हणजे आपण पुढे जे ब्लाऊजचे वर्क करणार आहोत ते तुम्हाला बघायला भेटतील. तसेच तुमच्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही आरी वर्क घर बसल्या शिकता येईल. या प्रकारे व्यवस्थित असे गहू मणी टाकून घ्यायचे. यानंतर आपण जो गहू मणी क्रॉसमध्ये टाकून घेतलेत त्याच्याबरोबर मध्यभागी सरळ अशी आपल्याला लाईन टाकून घ्यायची आहे. चॉकच्या साहाय्याने बरोबर अशी लाईन टाकून घ्यायची. दोन गहू मणींच्या बरोबर मध्यभागी आपल्याला ही लाईन टाकून घ्यायची आहे. या प्रकारे अशी आपल्याला लाईन टाकून घ्यायच्यात. त्यानंतर हे जे दोन आपण गहू मणी क्रॉस मध्ये टाकलेले आहेत त्याच्या मध्यभागी आपल्याला गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे. जो आपण सुरुवातीला टाकला होता तोच मणी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. दोन गहू मण्यांच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हा गोल्डन कलरचा मणी टाकून घ्यायचा आहे. या प्रकारे मणी टाकून झाल्यानंतर नॉट देऊन घ्यायची. या प्रकारे व्यवस्थित असे मणी टाकून घ्यायचे.
असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. यानंतरचं जे पुढचं वर्क आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण एकाच व्हिडिओमध्ये एवढं सगळं टाकणं शक्य नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. त्यामुळे हे बाकीचे जे वर्क आहे ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तसेच तुमच्या मैत्रिणींना शेअर करा.